पुढचा विषय सर असा आहे, सुप्रीम कोर्टामध्ये काल तुम्ही ऐकलं असेल बातम्यांमध्ये, ते कंटिन्यू चालू आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती आता टांगती तलवार आहे. नेमकं प्रकरण म्हणजे बांठिया कमिशनच्या अगोदरचं स्थिती ठेवून निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घ्या असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं असताना देखील काही ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी ती 50% जी मर्यादा आहे आरक्षणाची ती ओलांडली आहे असं सुप्रीम कोर्टाचं काल म्हणणं होतं. त्यावरती याचिका दाखल झाली. तुम्ही ते सगळं प्रकरण बघितलेलं ऐकलेलं आहे, कदाचित तुम्ही त्यामध्ये अप्रत्यक्षपणे सहभागी देखील असाल. काय प्रतिक्रिया आपली त्यावर? तुम्हाला माहित असेल की एक विकास कृष्णराव गवळी नावाचे याचिकाकर्ते होते. हम्म. त्यांनी या संदर्भात यापूर्वी माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका केली आणि कालांतराने ते सुप्रीम कोर्टात सुद्धा गेले. हे प्रकरण गेल्यानंतर सुप्रीम कोर्टनी जस्टिस खानविलकर होते. त्यावेळेस त्यांनी स्पष्टता केलेली आहे की जे इंदिरा साहनींनी घालून दिलेले निकष आहेत. आता आरक्षण कशा कशामध्ये असतं हे समजून घेऊया. आरक्षण हे शिक्षणामध्ये असतं. हे आरक्षण हे सामाजिक जे नोकरी आपण सर्व्हिसेस आपल्याला सरकार दरबारी किंवा निमशासकीयमध्ये किंवा जिथे जिथे आपल्याला त्याची गरज पडते त्या ठिकाणी नोकरी संदर्भातलं असतं. तिसरं असतं हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे इलेक्शन असतात त्यामध्ये हे आरक्षण दिलेलं असतं. आरक्षणाचा मूळ इंटेंट असा आहे की या मागासलेल्या लोकांना म्हणजे सामाजिक दृष्ट्या तसेच शैक्षणिक दृष्ट्या व त्यानंतर आर्थिक दृष्ट्या या सर्व क्षेत्रातील लोकांना एका मेन स्ट्रीम मध्ये सरकारला किंवा त्या प्रशासनाला या संविधानामार्फत पुढे सर्वांना आणायचं असतं. त्यामध्ये बघ स्त्रियांचं आरक्षण असेल, आपण बघितलं असेल, यांना सुद्धा एक लिडरशिप मिळायला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामधली ही ग्लोरी आहे. आणि ते करत असताना इंदिरा साहनींनी घालून दिलेले निकष आहेत ते पाळणं पण गरजेचं आहे. ते एक 9 जजेसचं तुम्हाला माहित असेल ते माननीय सुप्रीम कोर्टाचं ते जजमेंट. त्यानुसार तुम्हाला माहिती आहे की सुप्रीम कोर्टने सांगितलंय की तुमचा कोणते आरक्षण लागू करताना एक तुमचा डेडिकेटेड कमिशन तिथे झालं पाहिजे. त्या ट्रिपल टेस्ट तिथे लागू झाल्या पाहिजेत आणि ते आरक्षण त्यानंतरच तुम्हाला लागू करणं गरजेचं आहे आणि ते 50% वर गेलं नाही पाहिजे. आता बऱ्याचशा केसेसमध्ये अलीकडच्या काळात कालच्या केसमध्ये बघितलं असेल काही 55%, 56%, 60%, 69% असं आरक्षण जिल्हा परिषदांचं आपण बघितलं असेल. ते बरोबर. पुढे गेलेलं आहे. काही कॉर्पोरेशनचं सुद्धा पुढे गेलेलं आहे. तर मला हे सांगायचं आहे की 50% घालून दिलेली जी मर्यादा आहे यार्डस्टिक ती तुम्ही पाळणं सुप्रीम कोर्टच्या या आदेशाप्रमाणे क्रमप्राप्त आहे. आता काल परवा जो निर्णय त्यांनी दिलाय मला वाटतं जस्टिस सूर्यकांत बागची बागची. या 2 जजेसनी ते काल स्पष्टता केली. आज ते मला वाटतं आज पण ठेवलेलं आहे आज, हा, जजमेंट. आज अंतिम निकाल देतील. काल फक्त सुनावणी झालेली आहे, काय रिमार्क्स केलेले आहेत तर त्यांनी. त्याच्यामध्ये त्यांनी रिमार्क असे केले की त्यांनी दुसरं काही सांगितलं नाही. त्यांनी हेच सांगितलं जी संविधानिक पीठाने पूर्वी घालून दिलेले निकष आहेत. ट्रिपल टेस्ट एस्टॅब्लिश द ट्रिपल टेस्ट करण्याचे जे निकष आहेत तेव्हा तुम्ही जे डेडिकेटेड कमिशन करणं त्यांचं सर्वेक्षण करून किती नेमके पर्सेंटेज आहे, किती लोक मागासलेले आहेत, किती लोकांचं खरं पर्सेंट बॅकवर्ड कमिशन तिथे त्यांच्या कमिशनच्या रिपोर्ट प्रमाणे बॅकवर्ड आहे हेच तपासणं, त्याची तपासणी करून तसा रिपोर्ट अहवाल सादर करून तो तत्वतः मान्यता घेणं हे त्या सरकारचं म्हणजे महाराष्ट्र सरकारचं ते काम आहे. आता सेन्सस रिक्वेस्टला येणं गरजेचं होतं. बऱ्याच राजकीय लोकांची ती मागणी देखील राहिलेली आहे की तुम्ही हे आज जातनिहाय सेन्सस करा. जनगणना केली पाहिजे. आज ते नसताना तुम्ही हे रिझर्वेशन कसं ठेवू शकता? आणि जर ते अस्तित्वात असलेल्या पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे 27% जर गृहीत धरलं तर ते तुम्ही मान्यता त्याला कशी देऊ शकता अनलेस देर इज नो एनी empirical data, right? Quantifiable data, which which has been decided by the dedicated commission established under the act for that particular matter. म्हणजे या सर्व तपासण्यांमध्ये त्या कमिशन मार्फतच तुम्हाला ते तपासणं गरजेचं आहे. जसं आपण पाहिलं असेल गायकवाड कमिशन आलं त्यापूर्वी बापट कमिशन होतं किंवा त्रे कमिशन होतं. या माध्यमातूनच ती तपासणी होणं गरजेचं आहे आणि ते जर केलं नाही किंवा जरी करून त्या संदर्भातला रिपोर्ट आता भाटिया आयोगाचा रिपोर्ट तिथे 34-35% इतर मागासवर्ग
तिथे बरोबर. प्रवर्ग आहेत असं त्यांनी एक त्यांच्या डेडिकेटेड कमिशन मध्ये हं. तिथे रिपोर्ट दिलेला आहे. तो सुप्रीम कोर्टने तो अहवाल मान्यता दिलेली आहे. आता आज बरोबर. त्याच्याबद्दल काहीतरी निर्णय तिथे घेतील की ती हं. मान्यता आहे किंवा ती तसा तो रिपोर्ट त्यांनी सबमिट केलेला आहे. तर त्या संदर्भात जर तो घेतला तर तुम्हाला तो देणं क्रमप्राप्त आहे. परंतु त्यावर जर 50% वर जर ते जात असेल ते लागू करून, जर ते कालचं तुम्ही रिझर्वेशन सगळीकडे पाहिलं असेल, मी आजच सगळ्या पेपरला वाचलं. साधारण 13-14 जिल्ह्यांमध्ये हे आरक्षण ओव्हर अँड अबोव्ह म्हणजे 50% वर पन्नास गेलेलं आहे टक्क्यांच्या संख्येची. 55% ते 71-72% काही जिल्ह्यांमध्ये ते गेलेलं गेलेलं आहे. आहे. तर ते त्या संदर्भात कोर्टाने स्पष्टता काल दिलेली आहे. असं जर होत असेल तर आम्ही या सर्व नाही पण हे जे स्थानिक होतंय, स्वराज्य जर संस्थांच्या इलेक्शनला आम्ही स्थगिती देऊ शकतो. नाही पण हे जर होतंय असं, तर हे काय राज्य निवडणूक आयोगाच्या लक्षात आलं नाही का? राज्य सरकारच्या लक्षात आलं नाही का? मग त्यांनी हे का केलं? राज्य जाणीवपूर्वक केलं असं वाटतंय का? नाही, राज्य निवडणूक आयोग ह्या सेन्सस मध्ये नसतो, कारण ही जबाबदारी सरकारची. समजून घ्या हं. तुम्ही. या संविधानामध्ये प्रत्येकाची कार्यप्रणाली ठरवलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे विधिमंडळाची विधिमंडळाने करावी. त्याचमध्ये कुणी डायरेक्ट हस्तक्षेप करू शकत नाही. त्यानंतर न्यायालयाची न्यायालयाने करायची असते, ज्युडिशरीची. आणि एक्झिक्युटिव्ह त्यांचं काम करत असतात. तर ही जबाबदारी सरकारची आहे. यांनी केंद्र सरकारची आहे, राज्य सरकारची आहे, की मानसी किंवा प्रत्येक घरातली प्रत्येक व्यक्तीची माहिती असणे ही तत्कालीन सरकारची जबाबदारी आहे. आणि प्रत्येक 10 वर्षाने तो सेन्सस असावा, कारण 10 वर्षाचं हे जे क्रायटेरिया आहे तो आपल्याला तपासण्यासाठी योग्य असं मानक मानलं जातं. प्रत्येक 10 वर्षांनी बरेचसे चेंजेस होतात. बऱ्याचशा डेव्हलपमेंट होतात. गावखेड्यातला माणूस शहरात राहायला येतो. असे बरेचसे बदल होत असतात आणि या बदलांच्या अनुषंगाने हे सेन्सस घेणं आणि त्याची तपासणी करून असा अहवाल सादर करणं म्हणजे सेन्सस असणं. आज तुम्ही बघितलं असेल जो सेन्सस तिथे अ, माननीय नरेंद्र मोदी यांच्या सरकार आल्यानंतर 16-17 त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी जर पाहिल्या तर तो 16 लाख चुका आहे. मग या 16 लाख चुका आपण मान्यता कशी द्यायची किंवा त्याची मान्यता घेऊन आपण हे आरक्षण त्याच्या संदर्भात लावून कसं तुम्ही पुढे जाणार. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या अहवालाचे जे डेडिकेशन आहे किंवा त्यांचं सर्वे आहे, मला वाटतं ते या दृष्टीने पूर्ण होणार नाही जोपर्यंत म्हणजे तुम्ही राज्य जात नाही. सरकारला मग सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं आणि जो निर्णय दिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा, आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं असताना देखील राज्य सरकारला ते समजलं नाही की राज्य सरकारने जाणीवपूर्वक असंच आहे. असं केलं. हा म्हणजे समजलं नाही असं तर म्हणताच येणार नाही की ते नाही, प्रश्नच सरकार नाही चालवणारे त्यामध्ये. सरकार चालवणारे त्यामध्ये लोक आहेत, प्रशासन चालवणारे लोक आहेत, त्यांना हे सुप्रीम कोर्टाचे निर्णय समजला नाही, शब्द समजले नाही असं म्हणता येणार नाही. मग दुसरा मुद्दा येतो की त्यांनी जाणीवपूर्वक केलं का? आणि असं जाणीवपूर्वक आहे. केलं तर मग का केलं? असं तुम्ही बघितलं असेल की 2015 नंतर अ, जवळपास बऱ्याचशा ठिकाणी इलेक्शन झालेली. 2015, कारण त्यानंतर 20ला कोविड लागला आणि हे जिथे जिथे जिल्हा परिषद असतील, 27-28 आपले महानगरपालिका असतील महाराष्ट्रामध्ये किंवा 300-350 आपल्या या नगर परिषद नगरपालिका असतील आणि अशा अनेक 40-42 ग्रामपंचायत आहेत. अशा या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बऱ्याच ठिकाणी इलेक्शन तिथे सरकारने बऱ्याच घेतलेली नाही. हे तुमच्या आमच्या निदर्शनास आलं आहे किंवा आपल्या बऱ्याच वाचण्यातून आणि बातम्यातून आला आहे. तो बऱ्याच तसा ठिकाणी नऊ अभिलेख दहा सुद्धा वर्षापासून इलेक्शन झालेले नाहीयेत. झालेले नाहीत आणि हम्म. हा डेटा असणं किंवा या संदर्भातला डेटा असणं आता नेमके किती ओबीसी आहे, नेमके किती एससी बंधू भगिनी तिथे आहे, त्यांना प्रतिनिधित्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं, योग्य प्रतिनिधित्व देणं हा तर माणूस असलाच पाहिजे. परंतु योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांच्यासाठी एखाद्या समाजाची संख्या खरंच वाढली आहे का तिथे किंवा तेवढीच आहे, हे सगळं तपासणं गरजेचं आहे आणि ते 50%च्या वर एकत्रितपणे जाऊ नये. एससी, एसटी, ओबीसी किंवा जे आता जे नवीन आरक्षण असतील यांचं कुठलंही आरक्षण 50%च्या वर जाऊ नये ही तर काळजी पन्नास सरकारने टक्क्यांच्या घेणं. मर्यादेच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं गायकवाड सर, 50% मर्यादा ही संविधानामध्ये नाहीये.
50% मर्यादा 1992-93 जो इंदिरा साहनी वर्सेस भारत सरकार हा जो काही खटला चालला, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा मुद्दा मांडलाय. 50% म्हणजे जर संख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यायची गोष्ट आहे, तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांना संविधानामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 15% आणि 7.5% रिझर्वेशन दिलेलं आहे. मग फक्त ओबीसी साठीच 27% का? ओबीसीची जर 1931ची जनगणना जर पाहिली तर तो आकडा 52% आहे. मग त्यांना 52% आरक्षण का नको? कारण संविधान तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्वाची भूमिका मांडतंय. तर मग सुप्रीम कोर्टाने 50%च्या वरती आरक्षण देऊ नका, मग ओबीसीना त्यामध्ये 27%च द्या, असं हा जो काही घोळ करून ठेवलेला आहे. आणि दुसरीकडे जे 10% ईडब्ल्यूएस आलेलं आहे, ते त्याने 50%ची मर्यादा ऑलरेडी ओलांडलेली आहे. मग असं बरोबर आहे, असताना पण हे जर स्थानिकचं जर आरक्षण 50%च्या वर जात असेल तर हरकत काय? नाही, दोन आरक्षण महत्वाचे आहेत. तुम्ही दोन्ही आरक्षण संख्येत जे आपण एकत्र घेऊया ना, बर. शैक्षणिक आणि तुमचं सामाजिक जे आहे त्या संदर्भातलं, नोकरी संदर्भातलं जे आरक्षण आहे, त्या ठिकाणी ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी लागू राहील. हं. परंतु इतर जे इलेक्शन संदर्भातलं जे आरक्षण आहे, पॉलिटिकल त्यात रिझर्वेशन. तुम्हाला, हो, पॉलिटिकल रिझर्वेशन, ते ते असं आहे की तुम्ही ते 50%च्या वर जाता कामा नये आणि तुम्ही नाही, मग लोकसंख्येच्या नाही नाही, पण प्रमाणात. सुप्रीम कोर्टाने इंद्र सरकार वर्सेस भारत सरकार हा जो खटला चालला त्याच्यामध्ये असं म्हटलंय का, की हे 50% जी कॅप आहे ती फक्त पॉलिटिकल रिझर्वेशनसाठी आहे? तर त्यांनी तर रिझर्वेशनसाठी लावली. मग ते एज्युकेशनल आहे, सर्व्हिसेस मधलं आहे, ते पॉलिटिकल आहे, सगळ्यांनाच ती 50%ची कॅप लागली ना. पर्टिक्युलर त्यांनी नाही पॉलिटिकल रिझर्वेशनच्या संदर्भातला हा निर्णय दिलेला नव्हता. नाही नाही, ही 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 अट सर्वांसाठीच लागू आहे, की तुम्ही हा माझा मुद्दा तोच आहे शैक्षणिक की जर असेल. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबसाठी 15%, 7.5% त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण दिलेलं आहे, तर मग बरोबर. 52% ओबीसीना 52% का नको? त्यांना का त्याच्या 27% दिलेलं आहे? असं आहे की ओबीसीची सुद्धा संख्या तुम्ही ती खरी आहे का, कारण ती संख्या मंडल आयोगाच्या बेसवर दिलेली आहे आणि त्या इंदिरा हा, साहनीमध्ये कारण मंडल कारण आयोगच. कारण 1931 चीच जनगणना, म्हणजे ती त्यावेळी इंग्रजांच्या काळात जी जात आधारित जनगणना होत होती तीच ग्राह्य धरलेली आहे. त्याच बरोबर. लोकसंख्येला आजही फॉलो केलं जातंय, कारण ती जातीच्या आधारावरती होती, विशेष करून ओबीसीची. बरोबर. मग ती मग ती ते ती ती ग्राह्य धरावीच लागणार ना, कारण त्याच्यानंतर ओबीसीचं कास्ट सेन्ससच झालेलं नाहीये. त्यामुळे आता त्या पुन्हा 31च्या जनगणनेवरती जर डाऊट घेत असाल तर तुम्हाला आता पुन्हा जनगणना करावी लागेल, आणि अजूनपर्यंत प्रश्न ती जनगणना झालेली नाहीये. त्यामुळे ते 31च्या हेच जनगणनेलाच आधार बनवावं लागेल. आता ती चूक आहे की बरोबर आहे तो नंतरचा मुद्दा, पण आधार तर त्याच आकड्यांना बनवावं लागेल ना. असं आहे की त्या काळी भारताची लोकसंख्या किती होती? त्या काळी भारताची लोकसंख्या ही 35 कोटी होती. बरोबर आहे की नाही? हम्म. आणि त्यानंतर ज्यावेळी मंडल आयोग आला ती साधारण 70 कोटी झाली. आज तुम्ही जर पाहताय भारताची जी आपण आयक्यू हे आहे, लोकसंख्या ती 140 कोटी आहे. पण माझा असं म्हणणं आहे किंवा माझी अशी मान्यता आहे की त्याच्याही पेक्षा ही लोकसंख्या जास्त आहे. जास्त असू शकते, आणि बरोबर आहे. आणि लोकसंख्येच्या प्रमाणात द्यायला गेलं तर ते इक्वेशन जे आर्टिकल 14 घालून दिलेलं आहे, 16(1) आणि 16(2), ते तुम्हाला मोडता येत नाही. त्याला तुम्हाला एक्सेप्शन नाही. त्याला तुम्हाला एक्सेप्शन करायचं असेल तर तुम्हाला इंदिरा साहनी परत बघावं लागेल आणि त्या संदर्भात परत तुम्हाला एक्सेप्शनल एक्स्ट्रॉर्डिनरी सर्कमस्टान्सेस मध्ये तुम्हाला ते द्यावं लागेल. त्यामुळे आरक्षणाची संपूर्ण मर्यादा ही ही 20-22% जी सॅक्रोसंट आहे एससी एसटी साठी, ती का केली आहे? कारण दे आर इंडिजिनियस बॅकवर्ड. म्हणजे जंगलात राहणारा एसटी किंवा जो जमातीमधला समाज आहे त्याला ते दिलेलं प्रोटेक्शन आहे, परंतु या सगळ्या व्यवस्थेपासून पहिल्यापासून लांब आहे. दुसरी गोष्ट, जे एससी जे गावखेड्याच्या बाहेर राहतात त्यांना प्रत्येक ठिकाणी विटाळ मानला गेला किंवा त्यांना कोणत्याही समरस्तेमध्ये त्यांना घेतलं नाही. म्हणजे ते राजकीय असेल, शैक्षणिक असेल, त्यांना धोरणामध्ये कुठंच आले नाही. ही पिढीजात दुरावलेली लोक आहेत. ह्यांना खरं मेन स्ट्रीम मध्ये आणणं गरजेचं आहे. त्यामुळे ती लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मी विश्लेषणपूर्वक देतोय. तर त्या सॅक्रोसंट असल्यामुळे त्या कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर 1950 प्रमाणे त्या लिहून ठेवल्याप्रमाणे त्या दिलेल्या लक्षात घ्या. आणि जे अदर बॅकवर्ड क्लास आहे, जो तिसरा क्लास आहे, ज्याला हे तुम्ही म्हणताय की लोकसंख्येच्या प्रमाणात 52% का नाही?
तर ते 52% दिलं तर ते साधारण 74% होऊन जातं. पाहायला गेलं जो पहिला आयोग आहे संविधानानंतर आलेलं, काका नंतर काकासाहेब कालेलकर मंडल आहे. कमिशन, बरोबर. तर तिथे त्यांनी हे मांडलेलं आहे, त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. परंतु तो आयोग नेहरूंनी मान्यता दिली नव्हती. त्यामुळे त्याविषयी आपण आता वाच्यता करण्यात काय पॉईंट नाही. मंडल आयोगाचं सुद्धा असंच झालं. इंदिरा गांधींचं सरकार त्यावेळी नव्हतं, मोरारजींचं सरकार होतं आणि त्यांनी तो मंडल आयोग तिथे स्थापला. परत मोरारजींचं सरकार जाऊन त्यांनी मंडल आयोग चालू असतानाच इंदिरा गांधींचं सरकार तिथे केंद्रामध्ये आलं. त्या ठिकाणी ज्यावेळेस सर्वे झाला, तर महाराष्ट्रात हा मंडल मला वाटतं 3 का 4च दिवस होता. आणि बऱ्याचशा 9-10 राज्यांमध्ये त्यावेळी इलेक्शन लागू होते. तसं आजकाल सारखे इलेक्शन नव्हते. त्यावेळी फिरवून सगळे मतदारांना सगळ्या गोष्टी तिथे त्या याद्या तयार करायला 2-2, 3-3, 4-4 महिने लागायचे. तुम्हाला माहिती 80च्या दरम्यानची गोष्ट. त्यामुळे तो अहवाल आला, पण तो त्यालाही मान्यता दिली नाही. त्याच्यानंतर तो 10 वर्षांनी प्रत्येक अहवाला 10 वर्ष जिवंत असतो. 10 वर्ष त्याची लाईफ असते. त्यानंतर व्हीपी सिंग सरकारने हा लागू करण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात प्रथम ते लागू केलं माननीय शरद पवार. शरद पवारांची. आणि बरोबर. ते 93-94चे जे जी आर आहे, जे आज ह्या सगळं आरक्षणाच्या मुळावर उठले, ज्याची मागणी आज माननीय मनोहर दादा जरांगे, त्यांची जेन्युन मागणी आहे, की आम्ही 50%च्या आतलं जेन्युन ओबीसी आरक्षण मागतो, जे आम्हाला दिलं. या 342 किंवा आज त्या 360-70 जाती तिथे आज ओबीसी मध्ये आहेत, नाही, त्यातून हा मागतोय. मराठा, मुद्दा कुणबी ह्याचा किंवा सुप्रीम कुणबी मराठा कोर्टामध्ये, हे वेगळे नाही. सुप्रीम हं? कोर्टामध्ये हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यावरती आपण मागे पण चर्चा केली आणि पुढे पण चर्चा करत राहणार आहोत. मुद्दा आता माझा हा आहे की सुप्रीम कोर्टाचे जो निकाल होता निवडणुका घेण्यासंदर्भातला, ते सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की मिस इंटरप्रेट केलं गेलं किंवा चुकीच्या पद्धतीने समजलं गेलं. मग ते राज्य सरकार असेल, निवडणूक आयोग असेल, या दोघांकडून. राज्य सरकारने ते जाणीवपूर्वक केलं का की मराठा वर्गाला देखील आम्ही आरक्षण देत आहोत, मराठा वर्गाला खुश करण्यासाठी, की तुम्हाला देखील आम्ही ओबीसी मधून रिझर्वेशन देत आहोत आणि म्हणून हा आकडा वाढलाय, 50%च्या वर झालाय? नाही, असं नाही. याच्यामध्ये त्या भाटी आयोगाचं तुम्ही आता त्यामध्ये ते भाटी आयोग आल्यानंतर याच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचने सांगितलंय की ते पूर्वीप्रमाणे 22च्या पूर्वीप्रमाणे जे इलेक्शनचे जे नियम होते त्याप्रमाणे 27% प्रमाणे ते लागू राहील, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे कालचा निर्णय ते 27% लागून ज्या ज्या वेगवेगळ्या प्रभाग, आता तुम्ही ग्रामपंचायत, त्याच्यानंतर नगरपालिका, नगर परिषद, त्यानंतर जिल्हा परिषद, कॉर्पोरेशन, या सर्व जर बघितलं तुम्ही, या सर्वांचं रिझर्वेशन आजकाल ते तुम्ही सुप्रीम कोर्टात बघितल्यानंतर साधारण 15-16 जिल्ह्यामध्ये ते ओव्हर अँड अबोव्ह जास्त झालेलं आहे, बरोबर आहे. साधारण 50 ते 52 ते साधारण 72, 71, 74 असं इथपर्यंत गेलेलं आहे. बरोबर आहे. त्याचं कारणच ते आहे की लोकसंख्यांचं जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित आकडेवारी करत नाही, तुम्ही या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा तुम्हाला हा डेटा मिळणार, कमिशन करून याचं सगळं होईल असं मला वाटत नाही. त्यासाठी तुम्हाला एक शाश्वत लोकसंख्या किती आहे, बरोबर आहे. त्यामध्ये एससी समाज कास्ट किती आहे, सेन्सस झाली पाहिजे, तोच एक झाली पर्याय आहे आणि पाहिजे. ह्या त्यानंतर सर्व मग. येस, या हो, सर्वांचं उत्तर तेच आहे. बरोबर. आणि आता हा. ही अडचण सरकारला सुद्धा येणार नाही, केंद्र सरकारला येणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ह्या ज्या पॉलिटिकल रिझर्वेशन आहेत, यामध्ये सुद्धा ती राहणार नाही, येणार नाही. बरोबर. ही रास्त मागणी सर्व विरोधक सुद्धा करत आहेत. बरोबर. आणि त्यासाठी सेन्सस असणं आणि कास्ट बेसिसवर ते असणं, दॅट हॅज टू बी द ओनली बरोबर. सोल्युशन. सगळ्याच म्हणजे आरक्षणाला घेऊन जे काही प्रश्न निर्माण झालेत, ज्या काही समस्या निर्माण झाल्या, त्याचं एक उत्तर म्हणजे कास्ट सेन्सस आहे. हा मुद्दा बरोबर And आहे. आता this बरोबर. triple test laid down by the Supreme Court, that has to be followed after having caste census. Then they will बरोबर. have to put a data, and pursuant to that data, they will absolutely in a position to take any decision as to how बरोबर. much the representation or reservation should be provided. बरोबर. दुसरा आता महत्वाचा मुद्दा आहे की काय सुप्रीम कोर्ट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करू शकतं का? कारण काल ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे की संविधानाचं उल्लंघन झालेलं आहे आणि मग आम्ही ह्या निवडणुका रद्द देखील करू शकतो. निवडणुका म्हणजे सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे. काल फॉर्म भरले, शेवटची तारीख होती, फॉर्म भरून झालेले आहेत, प्रचार काही ठिकाणी सुरू झालेला आहे.
आता ह्या वेळेमध्ये सुप्रीम कोर्ट निकाल म्हणजे ह्या निवडणुका रद्द करू शकतं का? का नाही करू शकत? का नाही करू मी हा विचारतो, कारण संविधान हे श्रेष्ठ आहे. संकेत जे आपण सर्वांनी संविधान मानलं पाहिजे. आणि कदाचित यासाठीच सरकारने या गोष्टी केल्या की काय, अशी बऱ्याच लोकांची काल माझ्याशी बोलताना शंका निर्माण केली. परंतु असं आहे की जोपर्यंत म्हणजे तुम्ही, सरकारला निवडणुका नको आहेत. असंही असू शकतं, आपण ती आणि शक्यता मग का आता नाकारायची? स्वतः काय करायच्या ऐवजी मग पाहुण्याच्या आणि हे काठीने साप मारायचा. करेक्ट 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 करेक्ट. आणि हे बोलणं म्हणजे आपण काही चर्चा नाहीये. या बोलण्यामध्ये जे मी बरेच राजकीय लोक, म्हणजे मी सर्व पक्ष, मी निपक्ष आहे. त्यामुळे माझ्याकडे सर्व पक्षाचे सामाजिक राजकीय लोक माझ्याकडे दररोज येतात आणि वेगवेगळ्या विचाराचे. बरोबर. ज्यावेळेस त्यांचं काम करत असताना ज्यावेळी चर्चा होते, तर त्यातून त्यांच्या बोलण्यातून किंवा त्याच्यातून ऍज एक त्यांचा एक भाग म्हणून मी एक अर्थ किंवा तुम्ही आम्ही अर्थ काढू शकतो. अरे बरोबर. कदाचित यांनाच नको असेल, असं असू शकतं. असं त्यांच्या बरोबर. बोलण्यातून पण बऱ्याच वेळा येतं. हम्म, हम्म. होतं ना असं. त्यांची सरकारवरती काय, म्हणजे विशेष करून भाजपवरती विरोधकांनी तसे आरोपच केलेले आहेत की यांना निवडणुकाच नको आहेत. आयुक्तांच्या ते काय मी माध्यमातून जे काय पाहिलं ना, मला प्रशासक. तेवढा वेळ मिळत नाही. कारण घर आणि नाही नाही, ऑफिस आम्हाला करून. आम्हाला आम्हाला तेवढा वेळ आहे, आमचं त्याकडेच लक्ष आहे. त्यामुळे प्रशासकाच्या माध्यमातून सगळं चाललंय. आता एवढ्या 8-10 वर्षांमध्ये हो, निवडणुका झाल्या 10 नाहीत. वर्ष इलेक्शन. झाल्या नाहीत, लोकांचंही काही बिघडलं नाही, लोकांकडून तशा काही मागणी किंवा त्या पद्धतीची काही तीव्रता दिसली नाही की आम्हाला निवडणुका पाहिजेत, आम्हाला नगरसेवक पाहिजे, नगराध्यक्ष पाहिजेत. त्यामुळे सरकारचं पण चाललंय व्यवस्थित, जनतेचं पण चाललंय व्यवस्थित. मग आता निवडणुकांची गरजच काय आहे? कदाचित ह्या सगळ्या याच्यातून हा निर्णय किंवा अशा पद्धतीचं काम सरकारने घेतलं असेल, या म्हणजे शंका घेण्यामध्ये त्याच्यात जागा शिल्लक आहे. आता सरकार म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय येईल आज, आणि सरकार त्यावरती काय निर्णय घेईल, निवडणूक आयोग त्या काय निर्णय घेईल, या सगळ्याच गोष्टींवरती आपण नजर ठेवून आहोत. तुर्तास आपण इथेच थांबतोय. गायकवाड सरांचं पुन्हा एकदा आभार की त्यांनी खूप वेळ दिला, जेवढा ठरवला होता त्यापेक्षा जास्त वेळ दिला, आणि जे काही कायदेशीर किचकट बाबी आहेत त्या सोप्या शब्दामध्ये सहज भाषेमध्ये त्यांनी आम्हाला सांगितल्या. त्याबद्दल सर तुमचं विशेष आभार.